जलसंपदा विभागाकडील कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने कोयना धरणाच्या निश्चलन द्रोणी अर्थात स्टिलिंग बेसिनचे महत्त्वपूर्ण दुरुस्ती काम सुरू होते. आता त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याची आवक कमी आहे. वाढती उन्हाची तीव्रता, पाण्याची वाढती मागणी आणि संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये 70 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून 2100 क्युसेक्स विसर्गाच्या माध्यमातून टेंभू व ताकारी उपसा सिंचन योजना सुरू आहेत. जलसंपदा विभागाशी फोनवरून संपर्क साधला असता येणाऱ्या 4 दिवसात कोयना धरणाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कृष्णा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि शेतकऱ्यांना दिलासाही मिळेल. जनता न्यूज, भिलवडी.